कॅन्सरचे वेळेत निदान आणि उपचार हाच आरोग्याचा आधार. विजय संकलेचा आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या मोफत कॅन्सर तपासणी शिबिरात 110 रुग्णांची तपासणी. अहिल्यानगर येथील श्री आनंद ऋषीजी हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या विविध मोफत आरोग्य तपासणी शिबिरांच्या उपक्रमांतर्गत भव्य कॅन्सर तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शिबिराला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण 110 रुग्णांनी तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून वैद्यकीय मार्गदर्शनाचा लाभ घेतला. या शिबिराचं उद्घाटन आयोजक स्वर्गीय मानकचंदजी संकलेचा आणि स्वर्गीय कमलाबाई संकलेचा यांच्या स्मरणार्थ विजय संकलेचा, साधनाजी संकलेचा, सिद्धार्थ संकलेचा, कियाना संकलेचा, हितार्थ संकलेचा, राजेंद्र संकलेचा, संजय संकलेचा तसेच संकलेच्या परिवाराच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं. यावेळी डॉक्टर अनिकेत शिंदे, डॉक्टर तुषार मुळे, डॉक्टर रवींद्र मुथा, डॉक्टर मितेश कटारिया, डॉक्टर भक्ती फाळके, डॉक्टर निखिता जैन, डॉक्टर मुकुंद उंडे, डॉक्टर वसंत कटारिया, मानकचंद कटारिया, डॉक्टर आशिष भंडारी, सतीश लोढा, वसंत चोपडा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना विजय संकलेचा म्हणाले, आनंद ऋषि महाराज साहब इनको पहले से कोटि कोटि वंदन. दरवर्षी आनंद ऋषि हॉस्पिटल बरेच वेगवेगळे शिबिर घेवत असते आणि सर्व रुग्णांना त्याचा लाभ मिळतो. मी पहिले सर्वात अगोदर संचालक मंडळ, सर्व डॉक्टर्स इथं अहोरात्र मेहनत करणारी, नर्सेस, डॉक्टर, बाकी इतर स्टाफ यांचं मी पहिले अभिनंदन करतो की त्यांनी या हॉस्पिटल बरीच चांगली सेवा दिलेली आहे. आणि मी डॉक्टर या आजचे प्रमुख अतिथी डॉक्टर अनिकेत शिंदे तसेच सर्व कॅन्सर रिलेटेड सर्व डॉक्टर्स यांचे सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करतो. कॅन्सर हा आजार जर वेळोवेळी निदान जर झाला तर तो लवकर क्लिअर होतो. त्या साऱ्या नवीन आता किमोथेरपी किंवा पेट स्कॅन असे ब्लड टेस्ट असे अवेलेबल आहे. त्याच्यामुळे काय होतं की लवकर पेशंटला निदान करता येतं आणि डॉक्टर ते वेळोवेळी चांगले उपचार करू शकतात. यासाठी आम्ही छोटस आमचं एक शिबिर आहे, पार्टिसिपेशन आहे. यासाठी तुम्ही सर्व रुग्णांनी त्याचा सहभाग घ्यावा, वेळोवेळी व्यवस्थित चेक करावं. कॅन्सर आजार लवकर क्लिअर होतो. आमच्याकडे 2 पेशंट होते, माझी आई पण होती, पण आईला आम्ही काय वाचू शकणार. त्यामुळे डॉक्टर अनिकेत शिंदे म्हणाले, मी आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये कॅन्सर सर्जरी या विभागामध्ये गेले 2 वर्ष काम करतो. गेल्या 2 वर्षामध्ये आपण आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या कॅन्सरच्या शस्त्रक्रिया केल्या, ज्यामध्ये आतड्याचा कॅन्सर, स्टमकचा किंवा जठरचा कॅन्सर, गर्भाशयाचा किंवा स्त्रीरोग विषयक आजारांचा कॅन्सर, तोंडाच्या कॅन्सर, या सर्व प्रकारच्या ज्या क्लिष्ट प्रकारच्या गेल्या 6 महिन्यापासून आपण आपल्या डिपार्टमेंटमध्ये किमोथेरपी किंवा आपण जे म्हणतो कॅन्सरचं सलाईन वाटिक या औषधाद्वारे उपचार करण्याची जी काही उपचार पद्धती आहे ती आपण गेल्या 6 महिन्यापासून डॉक्टर तुषार मुळे यांच्या अंतर्गत आपण चालवतोय. येणाऱ्या पुढच्या काळामध्ये पण हे काम अजून जास्त वाढणार आहे, कारण की सध्याची परिस्थिती पाहता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये कॅन्सरचं प्रमाण हे खूप जास्त वाढणार आहे. आणि कॅन्सर हा आता जसे डायबिटीज, बीपी या प्रकारचे आजार आहेत त्या प्रकारे कॅन्सर हा खूप मोठा नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजे संसर्गजन्य आजार आहे त्याच्यामधला हा मोठा एक फॅक्टर राहणार आहे. त्याला कारणीभूत बरेच घटक आहेत की आपण जे अन्न खातोय, जी काही हवा आपण शरीरामध्ये घेतोय, पाणी पितोय, या सर्वच घटकांमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये कॅन्सरला प्रादुर्भाव करणारे घटक आहेत. त्यामुळे आपण शक्यतो एवढं जे काही येणाऱ्या काळामध्ये आपल्या काळजी घेता येईल, जसं की वजन आपलं प्रमाणामध्ये ठेवणं, कंट्रोलमध्ये ठेवणं, सगळे जे व्यसन आहेत दारू, सिगरेट, तंबाखू यापासून दूर राहणं. तर तुम्हाला केव्हा कुठला संशय वाटला की जी गाठ आली किंवा तोंडामध्ये काही जखम झाली जी बरत नाही वगैरे, तर जेवढं लवकर तेवढं डॉक्टरांना भेटून त्याविषयी मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. आजच्या या कॅन्सर शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा मी अशी विनंती करतो. धन्यवाद. ते पुढे म्हणाले, आरोग्याची समस्या लहान आहे असं गृहीत धरून त्याकडे दुर्लक्ष करू नये. वेळेत तपासणी करून योग्य निदान करून घेणं हा उपचारातील सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. नागरिकांनी या सुविधांचा अधिकाधिक लाभ घ्यावा. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉक्टर वसंत कटारिया म्हणाले, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक त्यापेक्षा आता कॅन्सरचं प्रमाण आणि कॅन्सरच्या रोगाची संख्या ही अतिशय जास्त पटीने आणि लवकर वाढत आहे. मागच्या वर्षी जेवढी त्यापेक्षा तिप्पट आजारी, दुप्पट लोक आज आजारी असतात कॅन्सरने, असं काही ते प्रमाण चालू आहे. हे सगळं कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली, ताणतणाव आणि वगैरे वगैरे. अच्छा, हे कॅन्सर शिबिराच्या महत्वाच्या शिबिरामध्ये जे आयोजक आहेत ते स्वर्गवासी माणिकचंदजी संकलेचा
आणि स्वर्गवासी कमलाबाई संकलेचा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे चिरंजीव श्री विजयजी संकलेचा, साधनाजी संकलेचा, सीताजी संकलेचा यांना विस्तार राजेंद्र आणि संजय आणि इतर संकलेच्या बरोबर असे सगळे हजर आहेत. आणि ते म्हणजे आमचे वेलविषर आहेत. प्रत्येक वर्षापासून अगदी हॉस्पिटल सुरू झाल्यापासून प्रत्येक वेळेस प्रत्येक कॅम्पला ते पर्यटक येतातच. इतर वेळेस पण जेव्हा जेव्हा लागेल जैन शाळेसाठी म्हणावं, हॉस्पिटलसाठी म्हणावं, प्रत्येक ठिकाणी जेव्हा जेव्हा मदत लागेल तेव्हा त्यांच्याकडून पुढेच असतो नेहमी. आणि अतिशय धार्मिक फॅमिली आहे. त्यांच्या वडिलांपासून ती प्रथा त्यांनी जपलेली आहे. आणि आरोग्य हॉस्पिटल अतिशय प्रेम असणार हे कुटुंब, त्याविषयी आम्हाला अभिमान वाटतो. आजचा हा महत्वाचा शिबिराचा त्यांनी प्रायोजकत्व घेतलाय, तर त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि आमच्या याचे तज्ञ डॉक्टर अनिकेत शिंदे जे नुकतेच नगरला आले 1 वर्षापूर्वी, अतिशय चांगला हात आहे आणि पूर्ण डिपार्टमेंट सांभाळतात ते. त्याच्याबरोबर तुषार मुळे डॉक्टर, लिसा बनसाला, डॉक्टर गिरी, डॉक्टर मुक्ता अकृतिका पाटील, निरंपर नितेश कटारिया, प्रत्येक भाग्य, सोनाली शेतात, निकिता जैन, मुकुंद उंडे, सारिका झरेकर, सावंत आणि नरेंद्र पाटील. एवढी मोठी टीम आहे कॅन्सरसाठी. म्हणजे रेडिओलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, सर्जन, फिजिशियन सगळे लागतात त्याला. एवढी मोठी टीम आज आहे, सगळा कॅम्प करणार आहे. आणि या कॅम्पामुळे साधारण माणसासाठी बऱ्यापैकी असल्या 70-80 शस्त्रक्रिया पण आपण फ्री करतो. जे काही असं तर कमीत कमी ह्याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न करतो. कधी परत त्याचं कारण बाहेर पुन्हा मुंबई म्हटलं की 5-6 लाखाच्या खाली करता येत नाही आपल्याकडून ते. आणि आता नवीनच आपण सुरू केलंय. सरांचं जे अनिकेत शिंदे सर आहेत एकदम एक्सपर्ट आहे. त्यामुळे त्यांची सर्जरी तुम्हाला आश्चर्य वाटले की सर्जरी 8-10 तास चालते, परंतु बऱ्यापैकी पेशंटला चांगला रिस्पॉन्स मिळतो आणि पेशंट बरे होतात. ते कॅन्सर पूर्वी बराच होत नव्हता, असा जो प्रकार होता तो आता बऱ्यापैकी तो प्रचार कमी झाला आहे. आणि बऱ्यापैकी 70-80% पेशंट योग्य वेळी झाले तर ते होऊ शकतात. या शिबिरासाठी दिलेल्या सांगलीच्या परवानग्यांनी दिलं त्याविषयी त्यांचे आभार मानून कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केलं, तर माणकचंद कटारिया यांनी आभार मानले. या शिबिरामुळे आर्थिकदृष्ट्या गरजू तसेच सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असून आरोग्य तपासणीबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीनं हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, मीडिया डेली न्यूज, अहिल्यानगर. नमस्कार, मी डॉक्टर तुषार मुळे. मी कन्सल्टंट मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट म्हणून आनंद ऋषी हॉस्पिटल येथे मागील 6 महिन्यापासून माझ्या सेवा देत आहे. आज या ठिकाणी आपण कॅन्सर पेशंटच्या निदानासाठी व कॅन्सरच्या जागृतीसाठी कॅम्प्सचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. तर मला असं वाटतं की अशा प्रकारचे जे कॅम्प्स आहेत याच्यामधून आपण जो समाजाला संदेश देतो की आपल्या हेल्थबाबत आपण अतिशय जागरूक असलं पाहिजे आणि हेल्थच्या विषयी समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी अशा पद्धतीचे कॅम्प जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. याच्यामधून आपण समाजाला त्यांच्या स्वास्थ्याकडे लक्ष देण्यासाठी जास्तीत जास्त प्रवृत्त करत असतो. आणि याच्यामधून म्हणजे फक्त नवीन पेशंट डायग्नोज करणे हा एक उद्देश नसून अधिकाधिक पेशंटने त्यांच्या हेल्थकडे लक्ष देऊन आपण म्हणजे डिटेक्शनपेक्षा प्रिव्हेन्शनकडे जावं हा त्याचा मुख्य उद्देश आहे. तर अशा पद्धतीचे कॅम्प जेव्हा आपण घेतो तर लोकांना कॅन्सरचे जे सिम्पटम्स आहेत, सायन्स आहेत, याच्या बाबतीत जास्तीत जास्त माहिती ही आपला समाजापर्यंत देता येते. तर याच्यामध्ये जे काही पेशंट्स असतात ज्यांना कॅन्सरची काही लक्षणं असतात त्या लक्षणाबाबत आपण थोडक्यात माहिती घेऊया. कॅन्सरची लक्षणं तशी ही खूप वेग असतात, म्हणून बऱ्याच वेळेस कॅन्सर हा लवकर डिटेक्ट होत नाही. तर वेग सिम्पटम्स म्हणजे काय, तर याचे जे सिम्पटम्स आहेत ते बऱ्याचशा इतर आजारांसोबत सुद्धा साधर्म्य दाखवतात.